अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तव्यावर चुकून सुद्धा मी सांगते ती गोष्ट तुम्हाला ठेवायची नाही आहे. जर अशी चूक तुमच्याकडून होत असेल तर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत त्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं. तुमच्या घरामध्ये गरिबी, दारिद्र्य या ज्या समस्या आहे या उद्भवू शकतात. तर त्यामुळे तुम्हाला मी सांगते ती गोष्ट लक्षात घ्या. त्याचं कारण मी तुम्हाला सगळं काही सांगते. तुम्हाला जर ही माहिती पडली तर नक्की तुम्ही आजपासूनच, जर तुमच्या हातून नकळतपणे अशी चूक होत असेल तर ती आजपासूनच सुधारा. किचनमधील तव्यावर बघा, तुम्हाला चुकूनसुद्धा ही एक वस्तू ठेवायची नाही. अक्षरशः ही जर चूक तुमच्याकडून होत असेल तर बघा, तुम्हीच तुमचा विचार करा की अशी चूक आपण करतोय का, आणि त्या बदल्यात आपल्याला असे काही त्याच्यामुळे संकट येत आहे का, दुःख येत आहे का, हे तुम्हीच तुमचा विचार करा. गरिबी येण्याचे काही संकेत आपल्याला मिळत असतात, पण आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातला जो किचन आहे तो किचन सगळ्यात महत्त्वाचा असतो. किचनमध्ये बघा, आपण जेव्हा घर वगैरे घेतो तर किचन ओटा, देव्हारा किंवा पाण्याचा हंडा कुठे ठेवायचा, म्हणजे आपण जे पाणी पितो ती जागा कुठे असली पाहिजे, या गोष्टी, या कमीत कमी इतक्या गोष्टी तर आपण बघूनच घेतल्या पाहिजे. कारण वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये या जर गोष्टी नियमांनी असतील तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. त्या वास्तूमध्ये राहण्याला काहीतरी अर्थ असतो. नाही तर काय होतं, जर या चुकीच्या गोष्टी किचनमध्ये असतील ना तर खूप भयंकर वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून किचन तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण त्या किचनमध्ये शिजवलेलं अन्न आपण सगळे घरातले खात असतो आणि त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्या मनावर होत असतो. आणि त्यातल्या त्यात किचनमध्ये बघा, आपण तवा ही अशी गोष्ट आहे की आपण पोळी जी आहे ती रोज आपल्या घरामध्ये बनतच असते. कधीतरी फार तर एखाद्या आठवड्यातून दिवस असतो की त्यावेळेस मग आपण पोळी नाही बनवत, काहीतरी दुसरं खिचडी बनवतो, आमकं टमकं असं काहीतरी वेगळं बनवतो. पण पोळी आपण रोज बनवतच असतो आणि तवा प्रत्येक घरामध्ये असतो, तवा हा असतोच. तर त्यामुळे आपण या तव्यावर भाकरी बनवत असतो, चपाती बनवत असतो. पण बघा, तवा किंवा कढई हे राहूचे प्रतीक मानलं जातं. या दोन वस्तूंचा जर चुकीचा वापर आपण करत असू तर आपल्या नशिबामध्ये दोष उत्पन्न होतात आणि परिणामी हळूहळू आपल्या घराची बर्बादी सुरू होते. घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य येतं. भलेही भरपूर पैसा घरामध्ये सगळे कमवणारे असतील तरी पण तो पैसा जो आहे तो पैशाला टिकत नाही. महिन्याच्या शेवटी सगळं म्हणजे खर्च जो आहे तो होऊन जातो, वायफळ गोष्टींमध्ये खर्च होतो. अशा गोष्टी आपल्यासोबत घडतात आणि आपल्यालाच आपलं कळत नाही की मी एवढं सेवा करते, एवढं सगळं करते, तरी पण असं का होतं. तर नकळतपणे आपल्याकडून येणं या चुका नियमितपणे होत राहतात आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर मी आज तुम्हाला तव्याबद्दलच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तव्यासंबंधी वास्तुशास्त्रामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत, जे नियम आपल्याला पाळायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तवा कधी पण पालथा घालायचा नसतो. पोळ्या वगैरे करून झाल्यानंतर किंवा धुवून झाल्यानंतर तवा जो आहे तो उलटा असा ठेवायचा नाही आहे, ठीक आहे. पालथा घालून तो ठेवायचा नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण पालथा घालून ठेवतो ना तर त्यावेळेस बघा, असं समजलं जातं की आपल्या घरामध्ये कोणाचा तरी मृत्यू जो आहे तो लवकर होणार आहे, असा त्याचा अर्थ असतो. तर त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. जर आपल्या घरामध्ये सर्व काही चांगलं सुरू असेल तर तेव्हा अशा वेळेस आपण अशा काही चुका केल्या ना तर मग अशुभ वातावरण घरामध्ये निर्माण व्हायला लागतं आणि आपल्यालाच कळत नाही की कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, आज अचानक असं काय झालं. तर हे अशुभ चिन्ह जे आहे ते दिसायला लागतात. म्हणून घरातल्या महिलांनी मुख्यतः काही या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तवा नेहमी तुम्हाला सरळच ठेवायचा आहे, पालथा घालून ठेवायचा नाही आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, एक सवय जी आहे ती बऱ्याचशा घरातल्या महिलांना असते आणि ती चांगली गोष्ट आहे की पहिली पोळी जी आहे ती केल्यानंतर, अगदी छोटीशी तुम्ही केली तर ती अन्नपूर्णा मातेला किंवा तुम्ही गाईसाठी वगैरे काढून ठेवा. आता शहरात बघा, गाय वगैरे मिळणं थोडं कठीण आहे. मग तुम्ही भले एक पोळी केल्यानंतर देवासमोर ठेवा, साधारणतः जेवणाची वेळ होईपर्यंत. नंतर तुम्ही भले ते खाल्ली प्रसाद म्हणून तरी चालेल, पण अन्नपूर्णेच्या नावाने, अन्नपूर्णेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला रोज एक पोळी तुम्ही एक तर गायला द्या किंवा अन्नपूर्णा मातेच्या नावाने तुम्हाला ती काढून ठेवायची आहे. आणि बघा, गाय तर तुमच्या इथे जर गाय येत असेल, आजूबाजूला रोज कुठेतरी गाय दिसत असेल ना तर मी सांगते, न चुकता तुम्ही गायीला रोज एक पोळी देत जा. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि त्या गायीची जर आपण फक्त स्पर्श करून नमस्कार जरी केले ना तरी 33 कोटी देवांना आपण नमस्कार केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. म्हणून ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. किंवा तुम्ही ती एक पोळी तुम्ही तुमच्या खिडकीत जरी ठेवली, गॅलरीमध्ये, पक्षी खातात, बरेचसे लोक म्हणजे प्राणी वगैरे जे आहे ते खातात. तर त्यामुळे तुम्ही अशा एक पोळी जी आहे, आणि बघा, आपल्याला देवाच्या कृपेने आपल्या घरामध्ये रोज पोळी शिजते
तेवढी आपली ऐपत आहे, त्याचे आभार म्हणून आपल्याला ही एक पोळी जी आहे ती अशी नैवेद्याच्या नावाने काढायची. किंवा नाही प्राणी वगैरे काही तर ती पोळी नंतर ठेवून तुम्ही खाल्ली तरीही चालेल, पण एक पोळी अन्नपूर्णा मातेच्या नावाने आपल्याला काढायची आहे. आता बघा, अनेकांच्या घरामध्ये जुना पुराणा अगदी किती वर्षांपासून वापरत असलेला त्याला गंज चढलेला आहे असा तवा वापरला जातो. पण आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर असा तवा घरातील लोकांच्या त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. लोक आजारी पडू शकतात. कारण जे गंज आलेलं आहे, लोखंडाचा तवा जर असेल, त्याला गंज आल्यानंतर ते लोह जे असतं तर त्याच्यामुळे शरीराला त्रास होतात, अनेक व्याधी होतात. कारण तो गंज जो आहे तो आपल्या पोटामध्ये जातो. आणि वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की ज्या घरामध्ये असा तवा वापरला जातो तिथे श्रीमंती कधीही येत नाही. नेहमी गरिबी, दारिद्र्य त्या घरामध्ये असतं. म्हणून लक्षात घ्या, असा जुना तवा असेल तर तुम्ही, तवा हे बघा खूप काही महाग मिळत नाही, तर त्यामुळे असा लोखंडाचा तवा तुमच्या घरामध्ये खूप वर्षांपासून जुना खराब झालेला असेल तर तो तुम्ही वापरू नका. तो आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हानिकारक आहे. त्याचं काय सायंटिफिक रिझन आहे आणि काय धार्मिक रिझन आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे तवा किंवा कढई जी आहेत त्या कधी पण खरकट्या ठेवू नका. म्हणजे बघा, पोळ्या केल्यानंतर तवा तसा उचलून आपण बाजूला ठेवा. मान्य आहे की गरम तव्यावर पाणी पण नसतं टाकायचं, ठीक आहे, तो भलेही थोडा वेळ तुम्ही गॅसवर तसाच बाजूला असू द्या आणि तो थंड झाल्यानंतर तुम्ही घासा, पण तसाच खरकट्या कढया वगैरे तुम्हाला ठेवायच्या नाही आहे. ज्या घरामध्ये वारंवार तसंच ते रात्रभर ते तवा जो आहे तो खरकटा ठेवला जातो त्या घरामध्ये आजारपण सोबतच गरिबी जी आहे ती वास करू लागते. अनेक लोक खरकटी भांडी साठवतात. बघा, आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडे कामवाली बाई असते, मग रात्रीचे जेवणाचे भांडे आम्ही तसेच ठेवतो, ते दुसऱ्या दिवशी येते धुवायला. बरोबर आहे, पण बघा तुम्ही अगदी त्या ताटांमध्ये अगदी तसं खरकटं आहे तसंच ठेवलं असं करू नका. आपण काय करतो, म्हणजे बऱ्याचशा महिलांचं मी सांगते आणि माझं सुद्धा स्वतःचं सांगते, जेवण झाल्यानंतर त्याच्यातले जे काही खरकटं वगैरे असेल ताटातलं, कढईतलं, ते व्यवस्थित एका बाजूला आपल्याला काढायचं आहे. आणि ताट भले तुम्ही नंतर ते थोडेसे त्याच्यावर पाणी टाकून मग तुम्ही बाजूला ठेवा, कढई म्हणा, पण तवा तर आपल्याला घासूनच ठेवायचा आहे. पण बाकीचे जे भांडे असतात, ताट, कढई, जे जेवणाचे भांडे असतात, तर त्याच्यातलं खरकटं काढून तुम्ही एका पिशवीत काढा, एका बाजूला भांड्यात काढा आणि मग ते ताटं तुम्ही एका कढईत तसेच ठेवा की जेणेकरून मग उद्या तुमच्या कामवाल्या मावशी येतील आणि त्या घासतील वगैरे असं. पण तसे अगदी त्याच्यात भात आहे, पोळी आहे वगैरे सगळं तसंच पडलेलं आहे, तुम्ही तसे रात्रभर ठेवले, ही गोष्ट खूप वाईट आहे. त्यामुळे बघा, घरामध्ये झुरळ वगैरे सुद्धा होतात, किटाणू वगैरे होतात, ते शरीराच्या दृष्टीने सुद्धा अगदी घाणेरडी गोष्ट आहे. आपल्याला घरामध्ये सगळ्यांना आजारपण वगैरे या गोष्टी होतात. आणि उन्हाळ्याचे दिवस असले तरी एक वेळ ठीक आहे, पण जेव्हा पावसाळा असतो, हिवाळा असतो, त्यावेळेस असे भांडे जे आहेत तर तिथे डास होतात, मच्छर होतात. कळालं असेल तुम्हाला मला काय सांगायचं आहे, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अशा घाणेरड्या ठिकाणी, अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही, तिथे अलक्ष्मी वास करते. अलक्ष्मीचा वास म्हणजे घरात गरिबी आली, दारिद्र्य आलं. तर अनेक लोक असे खरकटी भांडे तुम्ही जर साठवत असतील, उष्ट अन्न तसंच ठेवत असेल तर तुम्ही आजच ती चूक सुधारा. काही वेळ लागत नाही भांड्यांचं खरकटं काढून ठेवायला, अगदी 5 मिनिटाचं काम असतं. म्हणून जर तुम्ही तुमच्या घरासाठी एवढं झटताय ना, मग अशा जर चुका तुम्ही करत असतील, कंटाळा करत असतील, तर मग किती पण कष्ट करा, तुमच्या घराची प्रगती होणार नाही. आणि प्रत्येक माणूस हा पैशासाठी झटत असतो. आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित असावं, सगळ्या गोष्टींचं स्थैर्य, चांगल्या गोष्टींचं स्थैर्य घरामध्ये असावं असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातून, महिलांनी तर या गोष्टी करायलाच पाहिजे. आजकाल बघा, मुंबई, पुणे अशा मेट्रो सिटीजमध्ये कसं आहे, महिला ज्या आहेत त्या नोकरीला जातात, त्यासुद्धा पुरुषांप्रमाणे तेवढेच तास बाहेर असतात. मग आपलं घर आहे ना, तर घरातल्या महिलांनी, पुरुषांनी सगळ्यांनी मिळून जर हे केलं तर हे अगदी सोपं होऊन जातं. म्हणून प्लीज सगळ्यांनी आपल्या घरासाठी एवढी तर काळजी घेतलीच पाहिजे की जेणेकरून सगळ्यांचं आरोग्य जे आहे ते अगदी उत्तम राहील आणि मग सगळ्यांना त्यांच्या वाटेमध्ये काही अडचणी येणार नाही, त्यांची प्रगती अगदी उत्तम होईल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.